जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षावर माघारीची नामुष्की। देशभर डंका पिटणाऱ्या भाजपच्या तब्बल 7 उमेदवारांनी घेतली माघार। भाजपच्या जिल्हा परिषदेच्या कडूस गटातून अनुजा नितीन जाधव, रेटवडी गटातून श्रद्धा नितीन सांडबोर, पाईट गटातून माया अभय डांगले आणि नाणेकरवाडी गटातून क्रांती संदीप सोमवंशी यांची माघार, तर मेदनकरवाडी गटातून जनता दल सेक्युलरचे उमेदवार मच्छिंद्र उमाप यांची निवडणुकीतून माघारी। पंचायत समितीसाठी रेटवडी गणातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गणेश शंकर गुंडाळ, म्हाळुंगे गणातून क्रांती संदीप सोमवंशी, आळंदी ग्रामीण मधून अमोल एकनाथ विरकर यांनी, तर आंबेठाण गणातून शिवसेना पक्षाकडून निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवार निर्मला गणेश मांडेकर यांची माघार। पाईट गटातून आमदार बाबाजी काळे यांच्या सुनबाई निकिता मृण्मय काळे यांनी मागे घेतला उमेदवारी अर्ज। जिल्हा परिषदेसाठी 13 अपक्ष तर पंचायत समितीसाठी 33 जणांची निवडणुकीपूर्वीच पिछेमूड। जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी माघारीच्या दिवशी तब्बल 65 उमेदवारांची माघार। जिल्हा परिषदेच्या 8 गटांमधील 18 आणि पंचायत समितीच्या 16 गणांमधील 37 उमेदवारांची माघारी। भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेससह अपक्षांसह जिल्हा परिषदेसाठी 28 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात। पंचायत समितीच्या 16 गणांसाठी 61 उमेदवार निवडणूक लढविणार। राष्ट्रीय आणि प्रादेशिक मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे राखीव चिन्ह वगळून अपक्ष उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या क्रमानुसार चिन्ह वाटप। निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत बेडसे यांची माहिती। खेड तालुक्यातील मौजे बहुळीतील शासकीय पुनर्वसन जमिनीवर करण्यात आलेल्या 2 मजली आरसीसी पक्के बेकायदेशीर बांधकामावर खेड महसूल प्रशासनाकडून बेधडक कारवाई। खेड उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या आदेशानुसार अतिक्रमणावर हातोडा। भामा आसखेड प्रकल्पाचे प्रकल्पग्रस्त लक्ष्मण मारुती कुदळे यांना मौजे बहुळ येथील गट नंबर 272/2 मधील 1 हेक्टर 20 आर क्षेत्र पुनर्वसनासाठी मंजूर असताना त्या जागेवर शरद पंढरीनाथ वाडेकर यांनी अनधिकृतरित्या 2 मजली अर्धवट स्थितीतील बांधकाम करून केले होते अतिक्रमण। उच्च न्यायालयात दाखल रीट याचिका आणि अवमान याचिकेमधील आदेशाचे पालन करत प्रशासनाने अतिक्रमणावर केली कारवाई। खेड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या आखाड्यात आमदार बाबाजी काळे आणि माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यात प्रमुख लढत। शिवसेना भाजप युतीमुळे आजी माजी आमदारांची आकडेमोड फसण्याची शक्यता। जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चुरशीच्या लढती होणार। जिल्हा परिषदेच्या कडूस गटात दुरंगी सामना, अन्य गटात तिरंगी, चौरंगी आणि पंचरंगी लढत। पिंपळगाव तर्फे खेड गटात शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षात मैत्रीपूर्ण लढत। वाडा गटात बाजार समितीचे संचालक सुधीर भोमाळे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे चौरंगी सामना। जिल्हा परिषदेच्या वाडा गटामध्ये विठ्ठल वनघरे, डॉक्टर संतोष सुपे, समीर सुपे आणि सुधीर भोमाळे यांच्यात प्रमुख लढत। पंचायत समितीच्या वाडा गणात ज्योती मोरमारे, आशा सुपे, मनीषा हिले असा तिरंगी सामना रंगणार। वाशेरे गणात घड्याळ, मशाल आणि धनुष्यबाण असा तिरंगी सामना। विकास भारती, रोहिदास मेठल, दिनेश अंडे हे एकमेकांविरोधात उभे। बहुचर्चित कडूस गटात जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तनुजा घनवट विरुद्ध बहिरवाडीच्या सरपंच वसुधा राक्षे असा थेट सामना रंगणार। शिवसेना ठाकरे गट विरुद्ध राष्ट्रवादी अशी दुरंगी लढत। पंचायत समितीच्या कडूस गणात घड्याळाकडून शंकर कावडे, शिवसेना शिंदे गटाकडून चांगदेव ढमाले, ठाकरे गटाकडून संतोष ढमाले, भाजपकडून प्रमोद शिंदे आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडून कैलास मुसळे निवडणुकीच्या आखाड्यात, तर चंद्रकांत भोर आणि शिवकुमार सुकाळे अपक्ष म्हणून मैदानात। चास गणात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी दुरंगी लढत असून अपक्ष शशिकला शिंदे रिंगणात। जिल्हा परिषदेच्या रेटवडी गटात शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात चुरशीची लढत। अपक्ष रुपाली जाधव रिंगणात।
धनुष्यबाण चिन्हावर रोहिणी तिगळे, घड्याळ चिन्हावर अश्विनी पाचारणे आणि मशाल चिन्हावर दीप्ती भोगाडे यांच्यात प्रमुख सामना. पंचायत समितीच्या वापगाव गणात शिवसेना शिंदे गटात बंडखोरी. गाडकवाडीचे सरपंच वैभव गावडे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात. या गणात भाजपकडून संतोष गारडी, राष्ट्रवादीकडून अजय चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाकडून ज्ञानेश्वर ढेरंगे, शिवसेना शिंदे गटाकडून सुनीता सांडभोर मैदानात. रेटवडी गणात तिरंगी लढत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशोक चौधरी, शिवसेना ठाकरे गटाकडून दिलीप दुबे, शिवसेना शिंदे गटाकडून अनिता मांद्रे रिंगणात. जिल्हा परिषदेच्या पिंपळगाव तर्फे खेड गटात शिवसेना भाजप युती फसली. भाजपकडून विष्णुदास थिटे, शिवसेनेकडून श्रीनाथ लांडे, राष्ट्रवादीकडून शरद मोहिते आणि शिवसेना ठाकरे गटाकडून विजयसिंग शिंदे मैदानात. चंद्रकांत भोर आणि भूदेव शिंदे अपक्ष म्हणून आजमावतायत नशीब. पंचायत समितीच्या पिंपळगाव तर्फे खेड गणात भाजपकडून चैताली थिटे, शिवसेना शिंदे गटाकडून सीमा दौंडकर, राष्ट्रवादीकडून रोहिणी पानसरे, शिवसेना ठाकरे गटाकडून विद्या मोहिते रिंगणात. मरकळ गटात शिवसेना ठाकरे गटाकडून प्रसाद घेनन, शिवसेना शिंदे गटाकडून विशाल जरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगवान लोखंडे आणि अपक्ष म्हणून भूदेव शिंदे मैदानात. जिल्हा परिषदेच्या मेदनकरवाडी गटात घड्याळ, मशाल आणि कमळ अशी तिरंगी लढत. शिवसेना ठाकरे गटाकडून गणेश आरगडे, भाजपकडून दत्तात्रय खांडेबराड, राष्ट्रवादीकडून विनोद उर्फ पप्पू टोपे निवडणुकीच्या आखाड्यात. पंचायत समितीच्या मेदनकरवाडी गणात मशालीच्या चिन्हावर अरुण कुसाळकर, घड्याळाच्या चिन्हावर महेंद्र बेदनकर आणि धनुष्यबाण घेऊन संजय वाघमारे मैदानात. काळूस गणात सय्यद इनामदार राष्ट्रवादी काँग्रेसकडून, शिवसेना शिंदे गटाकडून नवनाथ कड, शिवसेना ठाकरे गटाकडून मंगेश सावंत अशी लढत. तर अपक्ष म्हणून दत्तात्रय जरे रिंगणात. पाईट गटात राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट अशी तिरंगी लढत. शिंदे गटाकडून निशा राहुल गोरे, ठाकरे गटाकडून राजश्री संजय जैद आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनीता शरद बुटे असा सामना. पंचायत समितीच्या पाईट गणात चौरंगी लढत. शिवसेना ठाकरे गटाकडून सारिका गोगावले, राष्ट्रवादीकडून पल्लवी दरेकर, शिवसेना शिंदे गटाकडून जया भोगसे आणि भाजपकडून कावेरी राळे रिंगणात. आंबेठाण गणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार योगिता बाळासाहेब लिंबोरे यांच्या रूपाने रिंगणात. तर शिवसेना ठाकरे गटाकडून रोहिणी पडवळ, राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रद्धा मांडेकर रिंगणात. जिल्हा परिषदेच्या नाणेकरवाडी गटात शिवसेना ठाकरे गटाकडून जीवन खराबी, शिवसेना शिंदे गटाकडून गणेश नाणेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून गणेश बोत्रे अशी तिरंगी लढत. पंचायत समितीच्या म्हाळुंगे गणात शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात तिरंगी सामना. यामध्ये धनुष्यबाणाच्या चिन्हावर अर्चना नितीन गाडे, घड्याळाच्या चिन्हावर अश्विनी सोमनाथ तरस आणि मशाल चिन्ह घेऊन दीपाली अमित बौले रिंगणात. नाणेकरवाडी गणात 2 अपक्षांसह 7 उमेदवार निवडणुकीसाठी मैदानात. शिवसेना ठाकरे गटाकडून रुपाली दीपक कांबळे, शिवसेना शिंदे गटाकडून आशा किरण कीर्ते, काँग्रेसकडून सविता दत्तात्रय गोतारणे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून रत्नकला सुरेश जगताप, भाजपकडून प्रियांका अमोल पाटोळे आणि अपक्ष म्हणून कविता नवनाथ मस्के, नंदा पांडुरंग शिंदे लढवित आहेत निवडणूक. जिल्हा परिषदेच्या कुरळी गटात भाजप, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांविरोधात भिडणार. भाजपकडून माजी सभापती कल्पना पाटील गवारी, शिवसेना ठाकरे गटाकडून विनया सुधीर मुंगसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शीतल आशिष येळवंडे यांचा सामना. पंचायत समितीच्या कुरळी गणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरेखा राहुल गवारी, शिवसेना शिंदे गटाकडून तनुजा निलेश पवार आणि शिवसेना ठाकरे गटाकडून गौरी चंदन मुरे अशी तिरंगी लढत. आळंदी ग्रामीण गणात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना ठाकरे गट आमने सामने. ठाकरे गटाकडून काळूराम ज्ञानोबा थोरवे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे निखिल गोपाळ थोरवे निवडणुकीच्या रिंगणात.